लय डोकं जाम झालंय. आता घरी जातो पहिलं मस्तपैकी डोकं चेपून घेतो. डोक्यालाच काय झालंय, नुसता भुगा झालाय. ओ चेअरमन बाई, चेअरमन बाई, चेअरमन बाई. काय म्हणता? अहो डोकं दुखतंय माझं, डोकं चेपून द्या जरा. डोकं दुखतंय? हा. ए शिरप्या, ते मालकाचं डोकं दाबून दे जरा. अरे मग डोकं दुखतंय तू शिरप्याला सांगते. शिरप्या कस काय डोकं दाबून देईन माझं? काय म्हणले? अरे डोकं दुखतंय माझं जरा. तुमचं डोकं कधी पण दुखतं, त्याच्यात काय एवढं? काय करावं होईल? हो चेअरमन, काय झालं? अरे डोकं दुखतंय माझं, हिला म्हणतोय डोकं चेपून देतं ती म्हणते का बी डोकं दुखतंय, घेऊ का एक सापटा ठेवून हिला, ऐकतच नाही माझं. नको. मग खायचे वांदे होते, नदीला आंघोळ करायला जावं लागन, कळालं का? जरा सबरून घ्या. हो चेअरमन बाई. हो डोकं दुखत नाही. डोकं दुखतंय, डोकं त्या कानातलं काढ दे. काय म्हणले? डोकं डोकं दुखतंय, चेपून दे, चेपून जरा. चेपून देऊ होय? हा. बसा तुम्ही. काय तेल बिल आणायचं का? काय नाही बाबा, आता जर आता जरा चेपल्यावर बरं वाटन जरा डोकं. अरे देते का रे चेपून? अरे जपून अरे डोकं चेपून द्यायचे का काय करते? डोकं मोडीता. आता बरं वाटतंय. अहो जरा हळूहळू घ्या चेअरमन. अरे 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 काय करते भाड्या? अरे मला तर चक्कर झाली फार. चक्कर आली? हा. काय होतंय? काय केलं नाही? अरे बस 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 बाळ्या, जाऊ दे, असं डोकं नाही नीट व्हायचं. आपण जरा चहा पिऊ आता. चहा चला मस्त पैकी फाटेव जाऊ आणि चहा पिऊ. स्टँड वरून फाटेव जायचं का? आपल्या घरी आलाय तू? हो चेअरमन बाई. अद्रक टाकून चांगला चहा करा, म्हणजे आमचं डोकं राहील. बरंच नाही का डोकं? अजिबात बरं नाही. आम्हाला चहा घेऊन या. 2 कप का? हा आता बाळ्या आला म्हणलो त्याला बी. आणते. जा. मस्त पैकी चहा प्यायचा, घट्ट दुधाचा एकदम. आपल्या म्हणजे काय आपला गोठ्यातले म्हशीच्या एकदम गावरान म्हैशी, ती खास दुधासाठी घेतलेली आपण. तल्लत झाली का चेअरमन का चहा प्यायला जावा? असा चहा आहे ना बाळ्या, अख्ख्या हिंदुस्थानात तुला असा चहा भेटणार नाही. चहा पिताना असा कप बशी चिकटतो दोन बशी कपाल चिकटतो. अरे गावरान म्हशीचं दूध हे असं रियांदा दूध, म्हणजे आपलं गोठ्यातलं कसं असतं भाकड म्हशीचं रियांदा असा. त्याच्यात मी इथली चहा पावडर वापरत नाही, खास शिमलेहून येते आपल्याला. आसाम वरून खास चहा पावडर येते. इथं सरपंचाच्या घरी बुकणी असती, बुकणी बारीक. आपण जो एक्सपोर्ट माल होतो बाहेर, ती चहा पावडर आपल्याकडे इथं असते चहाला. अद्रक, आता आपल्या चहात जी अद्रक असते ती तुला माहिती. कप कोल्हापूर सांगलीत 1 नंबरची अद्रक. आलं तुमचं अद्रक. घ्या बाळो चहा घ्या. आणि असं गवती चहा ते आहे का? काय भारी चहा. आता मला जरा थंड झाल्यावर चहा घ्यावा लागतो. साई आली ना दुधाची. आता मला तोंड आलंय, तू पी चहा आमचा, होऊ दे गार जरा. अरे पी पी चहा पी. अशी का म्हणून डोळे जाती तू? अरे तुला तो गार चहा पिऊ पिऊ ह्या चहाला सुद्धा तू डोळे जाकी तो. चहा प्या तुम्ही. अरे मी तर पिणार जे, पण कस काय वाड्या आपला चहा लय भारी आहे, प्या ना तुम्ही. चहाला पुढे डोकं चोळीत असतो. अद्रक लय भारी आहे. अरे डोकंच उतरत माणसं. थांबा, तुझं सुद्धा ऐका घामच आला तुला. म्हणजे आता आपण ताप आल्यावर गोळी खालीवर कसं गार वाईन घ्या, ते चहा घ्या. आपण चहा घेता घेता गप्पा मार. अरे काय टाकलंय तू चहात? अरे मिरची पावडर टाकली तू, मिरची पावडर. पाणी आण लवकर, पाणी. अरे बाळ्या काय या फोनच्या नात्यात आहे? बाळी काय केलं? योच फोन तू गोटा आण रे, फोनवर गोटा आण. एवढीच नसतो मी. आणा नीटर कर का ना आण आली का काय? तुकडे झाले त्याची.
धरा पाणी. अरे तुला मी ग्लासात पाणी हांडा आणलाय दिवसभर बाळ्या. ताण नाही राहायला पाहिजे ना. हो काय बाळ्या कशी गाठ पडली आमच्यात. हांडा लावू का तू हांडाला मी. अयो आणि मोबाईलला काय झालं? कुठलं कस काय? अयो तुझ्या मोबाईलला काय झालं बाळ्या. कस काय फुटला? बघू कस काय फुटलं बघा ना. अयो अरे पुरा गेलाय कामातून. बाळ्या तुला माहितीये की कसं झालं असं. कसं झालं असं? अरे हिला कळत नाही मोबाईल मधलं काय. दिवसभर ती हेडफोन कानात लावून बघती. बहुतेक मोबाईल गरम झाला बॅटरीचा स्फोट झाला. अरे वाचली बायको. बरं झालं हातात हातात स्फोट झाला असता हात ओढून गेला असता. वाचली तू. बाबा 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 एवढा मोबाईल बघत जाऊ नको. धरा यो मोबाईल. हा तो हांडा. हांडा. चल आपण बाळ्या आपण आता स्टँडवर चहा घेऊ. पाणी प्यायचं होतं ना तुम्हाला. नाही आम्ही नदीला जाऊन आंघोळ करू पाणी पिऊ. आपलं चला इथून. चल. हॅलो. अगं काल किती वेळ मी तुझी वाट बघत होतो. रात्री 2 वाजेपर्यंत जागलो होतो मी, तरी बी तू ऑनलाईन नाही आली का? बरं मी काय म्हणतो, तुला 4-5 दिवसापासून म्हणतोय की चल फिरायला आपण जाऊ ना. आणि काय कर माहिती का, त्या दिवशी तू गुलाबी ड्रेस घातला होता का कॅफेमध्ये आपण बसलो होतो, तो ड्रेस घाल. आपण कॉफी पिऊ, पिझ्झा खाऊ, बर्गर खाऊ, तुला काय जे आवडेल ते खाऊ. तो दिवस तुझ्यासाठीच सेपरेट. जाऊ ना राव, काय टेन्शन घेते तू बी. एक काम करू आपण, आपल्या मामाकडे फॉर्च्युनर आहे, फॉर्च्युनर घेऊन जाऊ. पैशाचं नाही का टेन्शन, मामाकडे लय पैसा आहे. जाऊ आपण. आणि मी काय म्हणतो, चांगला ड्रेस घाल आणि ये. काही नको टेन्शन घेऊ, आपल्या कोणी काय म्हणणार नाही. आपण जाऊ नक्की. येशील ना? बरं 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 चालतंय. आणि मला निघताना फोन कर बरं का. हा. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो. पहिलाच्या घरच्याला कळालं का राव? एवढी हिंमत व्हायला लागली होय याची. हा कोण कुठला परगावचा निधा आला शामपणा करायला लागला काय येऊ दाखवतोच आज. काय श्याम एक काम कर, 70 घे, बंदूक घे, काय घ्यायची ते घे, पण आज कांडच करायचा. 70 घेऊ, बंदूक घेऊ, काय घ्यायचं ते घेऊ, पण काय झालं ते तर सांगा. ते नंतर सांगतो, पहिलं तू घेऊन ये जा लवकर. अरे घेऊन काय करू, माझ्या मानेवर मारून घेऊ. माझी काय करायचं ते तर सांग. देवेश त्याने माझ्या बहिणी छेड काढली. तर देवेशनी हा तुझ्या बहिणीची छेड काढ. बहिणी छेड काढली माझ्या. मी आज त्याला संपवत असतो बरं का, तुला खरं सांगा, तू घेऊन ये जा लवकर पण. अरे प्रेम्या शांत हो, सगळं करू आपण, पण एक काम कर, ते लहान अजून काही एवढे काही मॅचर नाहीत ते, बरोबर? मॅचवर नाही तर बरं हे उद्योग करायला बरे सुधारते त्याला. अरे मग समजून सांगू एकदा दोनदा, तुझ्या बहिणीला समजून सांगू, त्या देवेशला समजून सांगू, आणि नाहीच ऐकली तर मग बघू. हे बघ शेवटचं सांगतो, तू म्हणतोय म्हणून समजून सांगतो. एक काम करू, आपण ना चेअरमन कडे जाऊ. हा चेअरमन मध्येच टाकू, चेअरमन बरोबर त्यांना समजून सांगतो. चेअरमन समजून सांगते ना, हा त्यांचाच भाषा आहे ना त्यो. मग सांगते ना समजून, ते बघते पुढचं काय, आणि नाहीच ऐकलं तर मग आपण बघू त्याचं काय हातपाय तोडायचे का कुठं उलटा बांधायचे ते बघू आपण. मग बरं ठीक आहे, चल. एवढं काय टेन्शन नसतं घेत प्रेम लगेच. जर पण काय पोळा केला राव आपण, काय जोड आणली होती आम्ही पाहिली. त्या बैलजोडी पुढे डीजे वाजत होता, कुठला होता तो? धोंडे भाऊचा डीजे, धोंडे भाऊच्याच पिपाण्या होत्या त्या. असं होय. मग आम्ही मळ्यातून पिपाण्यान गावात आली डीजे. झालं तुमचं डीजे, पण ते बैल उधळून गेले त्याचं काय? चेअरमन तो तुमचा भाचा, काय आणि याला नीट समजून सांगा. आज या प्रेमाच्या बहिणीला फोन केला, उद्या अजून काही कुठाने करीन हो. अय देवेश, शिकायच्या वयात तू हे कुठं नाही करतो का? काय केलं रे प्रेमी यांनी? काय केलं? मेसेज करतोय, फोन करतोय, भेटायला ये म्हणतो, फॉर्च्युनर घेऊन येतो घ्यायला तुला. हा अरे यासाठी येतो रे तू इकडे. वय काही एवढं बुटून नाही, समजून सांगा जरा. अय देवेश, तुला शिक्षणाला इकडे आणलंय का मी? नाही का हे कुठं नाही करायला आलं काय? मामाची चौक घाली तो. मामाची चौक घाली तो. कळलं मारणार राव याला. मारिता कुठे लहान लेकराला? मार मग असं करायला आला तू? मामा हा अख्ख्या गावापुढे आता लय अपमान केलाय. बघतो तुम्ही बी कसे घरी येतात ते. घरी मला दम देतोय हाणीन बरं का मी आज. अहो जाऊ द्या हो, बारीक पोरं आहेत, चुका होतच असतात. देवे जा भाऊ, तू घरी जा. बघितलं का कसं मला डोळे दाखवतोय. चेअरमन हे बघा, तुमच्या उद्या सोडलं बरं का, पुढच्या जरा चूक झाली फटके टाकीन त्याच्यावर आता. दे आता पुढच्या वेळेस कस काय चूक करतोय देवेश पाहतोच मी. तुम्ही जा घरी. हो ह्या वयातल्या पोरांना व्यवस्थित हँडल करायचं असतं, असं मारून कुठे जमत असतं? वयात आलेले पोरं आहेत ते. त्यांचं अजून वरलं तर व्हायचंय जायचं ना, असे कुठं नाही म्हणले कुठं. ठीक आहे सगळं. आता तुम्ही काय काय कुठं नाही केले सांगू का मी? जाऊ दे ते नका काढू. काय तुम्ही मोकार हाणता लेकराला? पार्वतीच्या बाळा धुंपाक धुंपाक तुझ्या पायात वाळा धुंपाक धुंपाक ताशाचा आवाज तारारा झाला. घंटन भाऊ हा कोण नाही कोणाचं. अरे मी तर लय आधीपासून सांगतो, डाल भात लोणचा सांग, कोण नाही कोणचा.
या जगात कोणीच कोणाचं नाहीये. तो मामा हा माझ्या आईचा भाऊ अख्ख्या गावापुढे आज मा अपमान केला त्याने. काय केलं? आता काय केलं काय सांगू, मला मारलं, मला बोलले, मला काहीतरी बोलले. आता नाही सहन होत मला ते. चार चौकात बोलले. मग सगळे होते तिथं. हे चुकीच केलं राव चेअरमन, असं नव्हतं करायला पाहिजे. आता बघा मी काय करतो. आता मी माझ्या आईला सांगतो की त्याच्या 50% हिस्सा घे चेअरमनचा प्रॉपर्टीतला. हा त्याला जातीन 4 वर्ष. फेरफार करा आणि उतारे नावावर करा. दुसरे काहीतरी आयडिया काढ. काय करू आता. ती सकाळी ते एक फोटो दाखवला होता बघ मला, तो ग्रुपला टाकून. यांनी काय होणार आहे. अरे सगळीकडे व्हायरल होऊन दे फोटो, मग बघ कशी जिरते तो मामाची. तू आहे ना त्या ग्रुपला पण? हा कोणचा. आपल्या गावातल्या तो ग्रुपला. फोटो हा दे गावातले 3-4 ग्रुपला टाकून. देऊ का टाकून. दे टाकून. बघा बरं का हा दे टाकून. जिरेतोच मामाच्या आता. तर ग्रामपंचायत मध्ये जाऊन हा? मेसेज काय आलाय काय आला मेसेज आता. पाहिलं का अयो फोटो तुमचा देवीसने टाकलाय ग्रुपला गावच्या. अरे बापरे, हे देवीशनी टाकला काय. हा आता तर काय खरं नाही बाबा. आईला मला वाटलं नव्हतं राव हे देवीशच टाकीन म्हणून. बघा ना तुम्ही काय मोठी डेअरिंग केली त्यांनी. अयो आईला काय खाती काय नो ही बाई. अरे काय चापला हाणल्या तिनं बाबा 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 पाटील. आयो याला काय झालं. आयो चेअरमन, हा तुम्हाला चेअरमन बाईनं घरी बोलिलंय. आता घरी अरे त्यांनी बोलले पण तू कमून वाकडा तिकडा झाला. चेअरमन बाईनं 2 चपला पाठीत टाकल्या, वाकडा तिकडा होत. कमून पण काय माहित आता कमून हाणलंय तिनं. सरपंच काही नाही याचा अर्थ चेअरमन बाईला देवीशनी फोटो दाखवला, कारण बाळूनी मीच त्या फोनवर त्यांच्या गोटा घातला. आता मी घरी जात नसतो या अशा याच्यात हे प्रकरण शांत होस तर सरपंच मी घरी जात नाही. बायकोला घाबरत राहतो मी. तुम्हाला माहितच नाही. मला मारुती मंदिराची चावी द्या कोणाकडे. अहो बाई म्हणल्या जर ते आले नाही तर मी न्यायला येते त्यांना. आता काय करायचं बा सरपंच, काय करावं आता. पळून जाऊ का मी. आता पळून जाऊ काय प्रश्न भेटणार का. घरी यावं लागायचं नाही तुम्हाला. तुम्ही एक काम करा, हे पाळा पडीन मारुती मंदिरात काय झोप नका, उगा गावाला तमाशा दाखवू नका. आपलं घरीच जाण, घराची कडी लावून घ्या आतून. घरात आत काय होईल ते बघता येईल. हा गावात बरं कुठं काही म्हणू नका आता. हा एक काम करा, अगोदरच आंबे हळद संग राहू द्या. मुक्का मार वाचणारे. राम 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 लावा आंबे हळद. आता लावाच लागेल. कुठे नाही तुम्हाला दगड घालता. चेअरमनचं गप होतो ना राव. राम 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 राम